बारामती पोटनिवडणुकीमधून काँग्रेस माघार घेणार। थोड्याच वेळात काँग्रेस आपला निर्णय जाहीर करणार। पक्षातील नेत्यांची चर्चा करून निर्णय घेणार। सपकाळांची माहिती। मुख्यमंत्री फडणवीसांचा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांना फोन। सुनेत्रा पवार यांच्या बिनविरोध निवडीसाठी काँग्रेसला बारामतीमधून उमेदवार मागे घेण्याची विनंती केल्याची माहिती। बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करणं योग्य होईल, शरद पवारांचं विधान। काँग्रेसला निवडणूक बिनविरोध करण्याचा सल्ला देणार, पवार यांची माहिती। पार्थ पवारांनी घेतली राज्यसभा खासदारकीची शपथ। गुलाबी रंगाचं जॅकेट घालत अजितदादांसारख्या पेहरावामध्ये घेतली शपथ। शपथविधीला सुनेत्रा पवार, सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेलांची हजेरी। बंधू अशोक खरातचा कोठडीमधला मुक्काम आणखी वाढला। खरातला 5 दिवसांची पोलीस कोठडी। तिसऱ्या गुन्ह्यामध्ये अशोक खरातला 13 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी। जमीन खरेदीमध्ये फसवणूक केल्याप्रकरणी खरातसह पत्नीवर गुन्हा, तर श्रीरामपुरातील पत्रकाराला धमकावल्या प्रकरणी सुद्धा खरातवर गुन्हा दाखल। खरातवर आतापर्यंत एकूण 15 गुन्हे दाखल। बंधू खरातनं समता बँकेमध्ये 57 लोकांच्या नावे उघडली 100 खाती। बड्या अधिकाऱ्यांच्या 4 खात्यांमधून तब्बल 3.5 कोटी रुपयांची उलाढाल। पैसा नेमका कुठे वळवला, पोलिसांकडून शोध सुरू। नाशिकच्या आयटी कंपनीतील लैंगिक शोषण प्रकरणामध्ये आरोपींची धक्कादायक मोडस ऑपरेंडी समोर। नव्यानं जॉईन झालेल्या आर्थिकदृष्ट्या कमकुवत तरुणींना ओढलं जायचं जाळ्यात। छेडछाडीला कंटाळून अल्पवयीन मुलीची आत्महत्या। बीडच्या केस तालुक्यातील धक्कादायक घटना। गावातील तरुणानं छेड काढल्यानं संपवलं जीवन। आरोपी तरुणावर गुन्हा दाखल। भाजीमध्ये केस निघाल्यानं पतीची पत्नीला बेदम मारहाण। पत्नीची गळफास घेऊन आत्महत्या। संभाजीनगरच्या श्रावस्ती कॉलनीमध्ये धक्कादायक घटना। पतीसह 7 जणांवर गुन्हा दाखल। पुणे शहरामध्ये 15% पाणी कपात करण्याचे निर्देश। जलसंपदा विभागाचे पुणे महापालिकेला निर्देश। खडकवासलामधील पाणी 1 जुलैपर्यंत पुरवण्यासाठी नियोजन करण्याच्या सूचना। इस्रायलच्या बैरूतवरील हल्ल्यानं लेबनॉन हादरला। 89 जणांचा मृत्यू, तर 700 नागरिक जखमी। इस्रायल आणि लेबनॉनमधील संघर्ष आणखी अधिक रक्तरंजित वळणावर। इराणकडून होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा बंद। लेबनॉनवरील इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा निर्णय। लेबनॉनमधील अनेक शहरांवर इस्रायलकडून हल्ले। युक्रेननं पहिल्यांदा ड्रोनच्या सहाय्यानं उडवला पूल। ब्रिटिश मॅलॉय ड्रोनचा वापर करून रशियाला मोठा धक्का। शस्त्रसंधीच्या घोषणेनंतर सोनं आणि चांदीच्या दरामध्ये उसळी। सोन्याच्या दरामध्ये प्रतितोळा 3,000ची, दर चांदीच्या दरामध्ये प्रति किलो 10,000 रुपयांची वाढ। अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर सोनं 1,80,000 रुपयांपर्यंत पोहोचण्याची शक्यता। आणि आसाम, केरळ, पाँडिचेरी विधानसभा निवडणुकीसाठी मतदान आहे आज आणि केंद्रीय निवडणूक आयोगाकडून मतदानाची जोरदार तयारी। सकाळपासून मतदानासाठी रांगा। संध्याकाळी 5:30 वाजेपर्यंत बजावता येणार मतदानाचा हक्क।